सुप्रभात. सुप्रभात. सुप्रभात सगळ्यांना. काल आपण ओंकार ध्यान केलं. तर त्याच्यामध्ये बघितलं काय काय मी तुम्हाला सांगितलं की ओंकार ध्यानापासून ओंकार उपासनेकडे कसं वळायचं. आणि ओंकार उपासनेकडून आपण जे पतंजलीने 8 हे दिलेत, सूत्र दिलेत, स्टेप्स दिल्यात, अंग दिलेत. तर त्याच्यामधले आपण प्रत्याहार बघितला. धारणा धारणा ध्यान समाधी जनरली आपण बघत नाही, तर आपल्याला त्याच्यात फोकस देत आहोत. आपण धारणेलाही खूप फोकस देत आहोत आणि ध्यानाला देत आहोत ओंकारामध्ये सुद्धा. आणि ओंकार उपासनेकडे आपण चाललोय, म्हणजे ओंकार स्तवन, ओंकार उपासना, ते आपण यामध्ये फरक सुद्धा बघितला. आणि त्याच्यामध्ये बघितलं आपण विविध बंध लावतो. धारणा म्हणजे आपण काही त्याच्यात टेक्निक करतो ओंकार ध्यान करताना. तर या धारणा ज्या आपण अवलंब करतो, बंधांचा अवलंब करतो, किंवा तुम्हाला व्हायब्रेशन्स कसे फिरवायचे ते सांगितले. तसंच काल आपण एक नवीन टेक्निक बघितलं आणि मी म्हटलं तिथे मी जास्त डिस्कस करणार नाही, कारण तिथे नवीन लोक जास्त आहेत. तर हे उद्या चक्रा ध्यानाला सांगेल. तर तिथे आपण काल बघितलं वेगळं टेक्निक, तुम्ही लिहून घेत चला टेक्निक. आपण आता तंत्रांचा लिस्ट करतोय, कारण जसं भाग 3 करतोय आयुष्य बदलाचं अत्याधुनिक शास्त्र, ते तोच उद्देश आहे की काय काय आपण तंत्र शिकतोय वेगळी वेगळी. तर पहिलं काल बघितलं ओंकारातलं, की ओंकार घुमवायचा. माझा गुडघा दुखतोय, कंबर दुखतीये, डोकं दुखतंय, खांदा दुखतोय, मान दुखते, काही दुखत असेल आणि आपण ओंकार साधना करत असू नसू, ओंकार म्हणायचा, व्हायब्रेशन त्या दुखऱ्या भागात फिरवायचे. हे एक टेक्निक आपण बघितलं. आणि तात्काळ कशा पेन्स थांबतात आपल्याला अनुभव पण येत आहेत. तर हे पुन्हा पुन्हा उजळणी करावी लागते, कारण आपण हे सगळं विसरून जातो, दुखतोय दुखतोय या ह्याच्यात असतो. तर काल ते बघितलं. दुसरं आपण टेक्निक बघितलं की बंध लावायचा आणि मग ओंकार म्हणायचा, किंवा श्वास सोडताना आपण जर बंध लावला, मूलबंध लावला, नाभीबंध लावला, तर त्या त्या चक्रांमध्ये सगळी ऊर्जा जाणार आहे. आणि बंध म्हणून ओंकार म्हणताना काय इफेक्ट येतो हे पण आपण बघितलं. तसंच परवाचा जो ओंकार होता त्याला मी तुम्हाला एक टेक्निक सांगितलं होतं, म्हणजे बंध आणि ओंकार हे पण लिहा, दुसरं टेक्निक. परवा मी सांगितलं होतं ओंकारामध्ये काय करायचं, तर आपण इथे मंत्र म्हणतोय, बीजमंत्र म्हणतोय. आता मणिपूर चाललंय, तर मणिपूरचा रम्म म्हणतोय आपण, रम्म. तर मी तुम्हाला सांगितलं अशी ही एक चक्र ध्यान करण्याची पद्धत आहे, की सगळ्याच चक्राला ओम वापरलं जातं आणि ओंकार म्हणत 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 त्या चक्रांवर फोकस केला जातो. तर तुम्ही ते पण करा, मुद्रा आपली जी आहे ती करा आणि मग आज ओंकार म्हणा, असं तुम्हाला सांगितलं होतं. काय अनुभव येतो तो मला सांगा. आणि इतके सुंदर अनुभव आलेले आहेत. आपण काल ऐकलं सुद्धा, रेकॉर्डिंग नाही केलेलं त्याचं, कारण इतके डीप मधले काही अनुभव आलेत की आपण ते सगळ्यांसोबत डिस्कस करू शकत नाही, पण थोडासा भाग त्यातला आपण ऐकला. तर त्या अनुषंगाने मी आज बोलतीये. तर हे तिसरं टेक्निक आपण बघितलं, की ओंकार चा जो ओम आहे तो चक्राला फोकस करायचा. शेवटी हे बघा, ज्यावेळेला तुम्ही मुद्रा करता आणि ज्या वेळेला ओम म्हणता आणि बंध समजा जर लावला, तर नाभिबंध म्हणजे मणिपुराच्या इथेच फोकस झाला आणि हे शेवटी चक्र ध्यानाचं टेक्निक झालं. पण तिथे बीजमंत्र काय म्हणतोय आपण, ओम म्हणतोय. तर हा फरक सांगितला होता. आणि मुद्रा आणि ओंकार आणि त्या चक्रावरचा फोकस ह्याचा अनुभव सुद्धा आपण बघितला. इतका श्रेष्ठ ओंकार आहे. ओंकाराची पॉवरही बघितली, की एका मॅडमना परावाणीतला लगेच ओंकार ऐकायला आला, काही वेळ का होईना. तर ओंकार उपासना, ओंकार साधना ते उपासना, मी थोडासा माझ्या परसेप्शननी जो फरक केलेला आहे तो तुम्हाला सांगितला. आणि ओंकार उपासनेनी काय बदल होतात, किती लवकर आपल्याला नाद सुरू होऊ शकतो. परावाणीतला ओंकार म्हणजे हेच आपण जो म्हणतो अनाहत चक्र, अनाहत नादच झाला तो. पण अनाहत नाद एकदा सुरू झाला की थांबत नाही, कंटिन्युअस तो ऐकायला येत असतो. पण ह्याचं जे काही आहे लवकर होणं, शीघ्र होणं, उपासना
फास्ट होणं, त्याचे रिझल्ट चांगले येणं, हे ओंकार उपासना, ओंकार ध्यान घडवून आणते. ध्यान मी तुम्हाला सांगितलंय काल काय करायचंय, चित्र लावायचे ओंकाराचं, फोकस, धारणा सुद्धा त्याच्यात झाली पाहिजे. धारणा ध्यान, धारणा ध्यान. मग ओंकार म्हणताना सुद्धा तो ओंकार आपण मनोमन काढायचं आहे. हे सुद्धा काल टेक्निक झालेलंच आहे. तर टेक्निक लिहित चला, कारण ओंकार म्हणता म्हणता जो ओंकार असा मनोमन काढला किंवा जो समोर ओंकार लावलाय त्याच्यावर आपण फोकस ठेवला बंद डळलेल्या डोळ्यांनी, तर त्या ओंकाराचा आकारात सुद्धा जे सामर्थ्य आहे ना, ते सामर्थ्य सुद्धा आपल्याला प्राप्त होतं धारणा केल्यामुळे. ध्यान त्याच्यावर फोकस ठेवून केल्याने ऍक्च्युली योग घडतो, योग. तर ते पण करून बघायचं आहे, एक एक हळूहळू. कारण ओंकाराचा जो शेप आहे त्याची आपण ऊर्जा बघतो, त्याची ऊर्जा पण किती श्रेष्ठ ऊर्जा आहे. मोबाईलचे व्हायब्रेशन्स, निगेटिव्ह ऊर्जा लगेच कमी करतो ओंकाराचं स्टिकर लावल्याने. हे आपण सगळं बघितलंय. तर आज चक्राध्यान करताना, मणिपूर चक्राध्यान करताना जे नवीन साधक आहेत, पुरेसे ध्यान झालेलं नाहीये, त्यांना मी सांगितलेले करू नका मणिपूर चक्रा. तर ते तुमचं तुम्ही बघा, कारण ऊर्जा खूप जास्त झालेली आहे. आणि ठीक आहे, तरी आजचा दिवस ओके आहे, पण उद्या नका करू तुम्ही. उद्या परवा काय शुक्रवार आहे, उद्या करू नका. ज्यांची नाही तर मग मला काढावं लागेल ग्रुपमधनं. मग सोमवारी तुम्हाला जॉईन परत व्हावं लागेल. तर उद्या मी बघणार आहे उद्याचा. आता बघा, आपली पौर्णिमा 10:30-11 पासून सुरू होणार आहे आज. आणि खूप वेगळे वेध सुरू होणार आहेत 10:30-11 पासून. त्यामुळं उद्या ध्यान करायचं नाही ज्यांनी 6 महिने ध्यान माझ्याबरोबर केलेलं नाही त्यांनी, मणिपूरच्या का. तर आज काय करायचंय, आज आपल्या नाभीच्या ठिकाणी ओंकाराला बघायचे, ओंकार ठेवून टाकायचंय मणिपूर चक्रात. हे आजचं टेक्निक आहे. व्हिज्युअलाइज करून प्लेस करा, जसं आपण हृदयात मानसिक पूजा करतो. आपण ती मानसिक पूजा पण करून बघितली हृदयातली कोणाकोणाची. मानसिक पूजा किती हायर श्रेष्ठ लेवलची ते पण बघितलं. आणि परावाणीतलं ओंकार तसं मानसिकही पूजा करायची नाही, तेही बघितले आपण कशी पूजा. काहीच नाही करायचं, फक्त हृदयात हे करायचं फोकस. तर हे सुद्धा आपण बघितले. मानसिक पूजा म्हणजे हृदयात ठेवून तुम्ही पाय धुवा, अक्षदा व्हा, फुलं व्हा, गंध व्हा, ही मानसिक पूजा. जे कोणी आपले श्रद्धास्थान आहे ते. पण त्याच्याही हायर लेव्हलची पूजा आपण बघितली, की तिथे सुद्धा हृदयात सुद्धा अक्षदा फुलं काहीच नाही व्हायची. तिथे फक्त बस आपला फोकस करायचा आपल्या इष्ट देवतेचा किंवा काय. तसंच आता या ओंकाराला ठेवून द्यायचे आज आपल्या नाभी चक्रात, आणि काय होते बघायचे, ते अनुभव सांगायचे, दुसरे अनुभव नकोत. प्रश्न असा आहे की ओंकाराला मणिपूर चक्रामध्ये ठेवल्याने काय फरक जाणवला. तर आता ते मी तुम्हाला म्हटलं होतं, आपले जे टेक्निक चाललेले आहेत ते खूप डीप लेव्हलचे चाललेले आहेत. तर आता हे जे अनाहत नादानुसंधान मी काल सांगितलं, की जो अनाहत नाद, एका मॅडमना घुंगराचा आवाज यायला लागला. तर हे जे आहे तेच तर उद्दिष्ट ठेवून तुम्हाला टेक्निक सांगितले होते. तर याच्यामध्ये बघा, आता हे पुस्तक आहे योग तारावली. योग तारावली माझ्या हातात आहे. ते आहे परमहंस परिव्राजकाचार्य श्रीमद आद्य शंकराचार्य विरचित. तर हा ग्रंथ योगामध्ये खूप हायर लेव्हलची किंमत आहे, त्याची व्हॅल्यू या ह्याला. का बरं? का तर इथे नादानुसंधान जे म्हटलेले आहे, अनाहत नादानुसंधान, अनाहत नाद, हृदय चक्रातून आवाज येणे वेगळे वेगळे, याला अनाहत नाद म्हणतात. आणि या नादावर आपण जर लक्ष ठेवून ध्यान केलं, म्हणजे डोळे मिटायचे, आपल्याला अनाहत नाद येतो त्यावर फोकस ठेवायचा, तो नाद ऐकायचा, बस. ही सर्वश्रेष्ठ साधना आहे, सर्वश्रेष्ठ साधना आहे. त्यामुळं या ग्रंथामध्ये याचं रहस्य आद्य शंकराचार्यांनी लिहिलेलं आहे. तर ते मागचं फक्त मी वाचते बघा. आत्मस्वरूपात पुन्हा प्रतिष्ठित होण्याकरता शास्त्रामध्ये जितक्या उपायांचे वर्णन केले आहे बघा. आत्मस्वरूपात पुन्हा प्रतिष्ठित होण्याकरता, पुन्हा वाढला महत्व आहे ना.
आपण होतो आधी जे आहे तिथे तिथे पुन्हा आपल्याला योग घडवायचे आहे, मिलन घडवायचंय. आत्मस्वरूपात पुन्हा प्रतिष्ठित होण्याकरता शास्त्रामध्ये जितक्या उपायांचे वर्णन केले आहे, त्यामध्ये नाद साधना किंवा नादानुसंधान याची उत्कृष्ट उपायात गणना केली आहे. महात्म्यांनी नादाच्या महात्म्याचे मुक्त कंठाने वर्णन केले आहे. प्राचीन काली वायोग्य मुमुक्षूकडून आश्रनीय म्हणजे पौरुष प्रयत्न संपन्न अशा सर्व उपायांपेक्षा नाद साधना हा सरळ राजमार्ग मानला जात होता. तर कळलं, इतकं हे नादानुसंधानला महत्व आहे. आणि मी बघते माझा जेव्हा अनाहत नादावर मी फोकस करते, आजूबाजूला किती गोंगट असू येतात, आमचं थोडस रोडटच घर आहे, खूप गाड्या बिड्या येत असतात. घरात काही गोंगट असू दे, टीव्ही लावलेला असू दे, काही नाही, आपण नुसतं डोळे झाकून येणाऱ्या अनाहत नादावर फक्त तो ऐकायचा. उजव्या कानेने हा जास्त ऐकायला येतो आणि हा काही कोणी आवाज निर्माण केलेला नसतो, तो आपला स्वयंभू आवाज आहे. कारण आपणच ओंकार आहोत, ओंकार म्हणजे आपण. तर इतकं या ओंकार आपण जे करतो त्याला महत्व आहे. आता या नादावर ज्या वेळेला आपण लक्ष देतो ना, काहीच आवाज येत नाहीत बाकीचे, आणि या आवाजावर नुसती ती आवाज पकडायची आणि ध्यान करायचं, इतकं सर्व म्हणजे खूपच छान ध्यान होतं हे, खूप छान होतं. तर म्हणून मग मी म्हंटल की ओंकार आपण जास्त त्याला फोकस करायचा, म्हणजे तुमचेही अनाहत नाद लवकर सुरू होऊन या ध्यानाची तुम्ही जी काही आनंद आहे, परमानंद आहे, तो चाखाल आणि प्रगतीत शिफ्ट होईल. हे एक पर्पज आहे, म्हणून मी तुम्हाला सांगत आहे. तर हे आपण योग तारावली घ्यायचंय आपल्याला पुस्तक डिस्कशनाला. जरा जरा तुमचं हायर लेव्हल आली की ही हायर पुस्तकं आपल्याला वाचनाला घ्यायची आहे. नाहीतर आपण जो कुंडलिनी ध्यान ग्रुप केलाय 4 नंबरचा, त्या 4 नंबरच्या ह्यांच्यासाठी मी तुम्हाला सांगितलंच आहे, मी आता कुंडलिनी ध्यान सुरू करणार आहे. जो आपण शिवसर्वोदय केलेल्यांचा साठीचा किंवा त्या ग्रुपमध्ये जे जॉईन झाले त्यांच्यासाठी मी हे घेईल जास्तीचं ज्ञान. तर चला, आता आज आपल्याला परत हे करायचं आहे.